हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामी भाची ब्लॉग. तर आज आहे दिवाळी. दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आता संध्याकाळच्या वेळेस मी इथे शूट केलेलं होतं. जरा व्हिडिओ अपलोड करायला वेळच झाला, त्यामुळे हा व्हिडिओ इथपर्यंत जरा लेट झाला. छान अशी इथे पूजा मांडून घेतलेली होती. माझे दीर जाऊ वगैरे पुतणे वगैरे सगळे आलेले होते. दर दिवाळीला आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ते येतात. घरात छान मंडळी सगळे जमले की एकदम मस्त वाटतं. ते कॅमेरा फ्रेंडली नसल्यामुळे मी त्यांना कॅमेरामध्ये घेतलेलं नाही आहे. छान अशी पूजा मी मांडून घेतलेली होती. आम्ही दोघी जावांनी मिळून सगळे कामं आटपून घेतलेले होते. त्यानंतर तयारी वगैरे करून आता आम्ही पूजेसाठी बसणार होतो. इथे सासूबाईंची पूजा सुरू आहे. छान अशी त्यांनीसुद्धा पूजा करून घेतली. नंतर मी आणि माझ्या मिस्टरांनीसुद्धा इथे पूजा करून घेतलेली होती. तर ही मी दादाकडनं दिवाळीनिमित्त साडी घेतलेली होती. त्याने आधीच पैसे वगैरे आणून दिलेले होते. तर कशी वाटली साडी कमेंटमध्ये सांगा. मी हा कलर आधीच चॉईस करून ठेवलेला होता. ठरवलंच होतं की या कलरची साडी मला घ्यायची आहे. मनाप्रमाणे मला यावर्षी साडी मिळाली, त्यामुळे मी आनंदी होते. छान अशी पूजा आम्ही आवरून घेतलेली होती. त्यानंतर मी सुद्धा पूजा केली. सगळ्यांनी घरातल्या मंडळींनी पूजा केली. माझ्या जाऊदिरांनी पण आणि पुतण्यांनी, माझ्या मुलांनीसुद्धा नमस्कार वगैरे करून घेतलेला होता. घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण वाटत होतं. घरातील सगळे सदस्य असले की एकदम छान वाटतं. आम्हा दोघी जावांचा बॉन्डसुद्धा एकदम छान आहे. तर उन्हाळ्यामध्ये आणि दिवाळीच्या पिरियडमध्ये हे लोक येतात. खूप छान असं घरामध्ये प्रसन्न वाटतं. सगळ्यांची पूजा आवरलेली होती. आज आमच्याकडे खणाचीसुद्धा कुळदेवीची पूजा असते, त्यामुळे दोन्ही पूजा करतपर्यंत सगळा वेळ होऊन जातो. त्यानंतर इथे नमस्कार वगैरे करून घेतलेला होता की असाच मला प्रयत्न करू दे आणि चांगलीशी प्रगती माझी होऊ दे. सगळ्यांचा साथ असाच माझ्याशी पाठीशी असू दे. इथे माझ्या जाऊबाईंनी बाहेर रांगोळी वगैरे काढून घेतलेली होती. मी घरातील स्वयंपाक आवरत होते तोपर्यंत बाहेर अंगणामध्ये सुद्धा संस्कार भारतीची रांगोळी तिने काढलेली होती. तर हा आमच्या घराचा असा लूक आहे. छान घराच्यावरती आकाशदिवा वगैरे लावलेला होता. छान लायटिंग वगैरे यांनी लावलेली होती. तर बघा इथे किती सुंदर आमच्या घराचा लूक दिसत आहे. पूर्ण कॉलनीमध्ये आमच्या झगमगाट झालेला होता. सगळ्यांच्या घरावर छान अशी लायटिंग लागलेली होती. कॉलनीमध्ये एकदम छान असं वाटत होतं. प्रसन्नतेचं वातावरण वाटत होतं. त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही शतपावली करण्यासाठी मी आणि माझी जाऊ आम्ही बाहेर निघालो होतो. तर सगळ्यांच्या दारामध्ये अशा छान सुंदरशा रांगोळ्या मला दिसल्या, त्यामुळे त्याचंसुद्धा मी शूट करून घेतलेलं होतं. तर ही खास करून ही रांगोळी मला खूप आवडली होती. याचं कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान वाटत होतं. तर इथे एक लक्ष्मीची रांगोळीसुद्धा मी बघितलेली होती. खूप छान असं वाटत होतं रांगोळी बघून. तर कशी वाटली रांगोळी कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. तोपर्यंत बाय.